मित्रांनो, जर तुम्ही 12वीला असाल किंवा 12वीची एक्झाम तुम्ही ऑलरेडी दिलेली असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण क्लॅट आणि महाराष्ट्र लॉ सीईटी या दोन्ही एक्झामविषयी डिस्कस करणार आहोत आणि या दोन्ही एक्झामचं कंपॅरिझन आपण करणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, क्लॅट आणि 5 इयर लॉ सीईटी या दोन्ही एक्झाम तुम्ही देऊ शकता का? या दोन्ही एक्झामला तुम्ही ॲप्लिकेबल आहात का? हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच विचारा. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि स्वागत आहे तुमचं ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी 3 इयर आणि 5 इयरच्या लाईव्ह बॅचेस ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही सुरू केले आहेत. या बॅचमध्ये डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस एक्झामच्या अगोदर कव्हर केला जातो. ही बॅच तुमची एक्झाम होईपर्यंत चालते. तुम्हाला या बॅचमध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा प्रोव्हाइड केले जातात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातात. मित्रांनो, क्लॅट एक्झामची सुद्धा लाईव्ह बॅच आम्ही ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू केलेली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, कंप्लीट सिलेबस नोट्स, मॉक टेस्ट आणि एमसीक्यूचा सेट प्रोव्हाइड केला जातो. या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही या बॅचेस जॉईन करू शकता. सुरुवातीला आपण या दोन्ही एक्झामचा पर्पज पाहूयात. तर क्लॅट एक्झाम जी असते ती भारतामधल्या 24 नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजसाठी घेतली जाते आणि महाराष्ट्र सीईटी ही महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये LLB करण्यासाठी घेतली जाते. दोन्ही एक्झाममध्ये तुम्हाला 5 इयर LLB ऑफर केली जाते. क्लॅट एक्झाम जी आहे ती कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज ही एक सेंट्रल अथॉरिटी आहे. ही अथॉरिटी क्लॅट एक्झाम कंडक्ट करते. तेच जर आपण महाराष्ट्र लॉ सीईटी जर पाहिली, स्टेट सीईटी सेल महाराष्ट्र ही एक स्टेट लेवल अथॉरिटी आहे. ती अथॉरिटी महाराष्ट्राची 5 इयर लॉ सीईटी घेण्यासाठी रिस्पॉन्सिबल असते. तसेच विद्यार्थी मित्रांनो, क्लॅट एक्झाम जी आहे ती 12वीचे स्टुडंट, 12वीचे जे पास आउट स्टुडंट आहेत किंवा 12वीमध्ये ॲपियर स्टुडंट जे असतील त्यांच्यासाठी असते आणि महाराष्ट्र सीईटी सुद्धा 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहे. तसंच मित्रांनो, क्लॅट एक्झाम मधून तुम्ही प्रेस्टिजियस NLUs मध्ये ऍडमिशन घेऊ शकता आणि नॅशनल लेवलचं तुमचं लीगल करिअर इथे घडवू शकता. ते जर आपण महाराष्ट्र लॉ सीईटीच्या बाबतीत जर पाहिलं तर या एक्झाम मधून तुम्ही महाराष्ट्रामधले टॉपचे जे LLB कॉलेजेस आहेत जसं की GLC, ILS या कॉलेजेसमध्ये तुम्ही महाराष्ट्र लॉ सीईटी देऊन ऍडमिशन घेऊ शकता. पुढे मित्रांनो, एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर पाहिला आपण तर क्लॅटचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि महाराष्ट्र सीईटीचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा सेम आहे. क्वालिफिकेशन तुम्हाला इथे 10+2 लागतं आणि जनरल, OBC, फिजिकली हँडिकॅप, NRI, PIO, OCI कॅन्डिडेटसाठी क्लॅटला 45% मार्क्सची रिक्वायरमेंट आहे. SC STजला 40%ची रिक्वायरमेंट आहे. तेच जर आपण महाराष्ट्र सीईटी मध्ये जर पाहिलं तर 45% रिक्वायरमेंट ही ओपन कॅटेगरीसाठी आहे आणि 40%ची रिक्वायरमेंट ही रिझर्व्ड कॅटेगरीसाठी आहे. तसंच मित्रांनो, दोन्ही परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचं अप्पर एज लिमिट नाहीये आणि दोन्ही परीक्षा 12वी ॲपियर कॅन्डिडेट सुद्धा देऊ शकतात. जर आपण या दोन्ही एक्झामचा पॅटर्न पाहिला तर क्लॅटची एक्झाम ही ऑफलाईन स्वरूपाची असते. महाराष्ट्राची 5 इयर सीईटी जी आहे ती ऑनलाईन पद्धतीची असते. दोन्ही परीक्षेला सारखंच ड्युरेशन आहे 2 तासांचं आणि दोन्ही परीक्षेमध्ये MCQ प्रकारचे प्रश्न विचारले जातात. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम तुम्हाला क्लॅटमध्ये आहे. 0.25 मार्क्स तुमचे प्रत्येक एका चुकीच्या आन्सरला डिडक्ट केले जातात. तेच महाराष्ट्र लॉ सीईटी मध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये आणि टोटल मार्क्स दोन्ही एक्झाम मध्ये 120 आहेत. तसंच मित्रांनो, सिलेबस ओव्हरव्ह्यू जर आपण पाहिला तर दोन्ही एक्झामचा सिलेबस हा सिमिलर आहे. क्लॅट मध्ये आणि महाराष्ट्र 5 इयर लॉ सीईटी मध्ये इंग्लिश विषय आहे, जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स आहेत, लीगल रिझनिंग तुम्हाला क्लॅट मध्ये विचारलं जातं. तेच लॉ सीईटी मध्ये लीगल ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग विचारलं जातं. लॉजिकल रिझनिंग तुम्हाला क्लॅट मध्ये पण आहे. लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग तुम्हाला महाराष्ट्र लॉ सीईटी मध्ये विचारलं जातं. क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स हा मॅथमॅटिक्सचा सिलेबस तुम्हाला क्लॅटसाठी आहे. तोच मॅथमॅटिक्सचा सिलेबस तुम्हाला 10th पर्यंतचा महाराष्ट्र लॉ सीईटी मध्ये आहे. म्हणजे दोन्ही एक्झामचा सिलेबस जो आहे तो सिमिलर आहे.
तर फक्त निगेटिव्ह मार्किंग सिस्टम तुम्हाला क्लॅटमध्ये असते. महाराष्ट्र लॉ सीईटीमध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नाहीये. ॲप्लिकेशन फी जर आपण पाहिली तर क्लॅटची ॲप्लिकेशन फी ही जनरल आणि ओबीसी कॅन्डिडेटसाठी ₹4000 आहे. एस-सी-एस-टीसाठी 3500 आहे. तेच महाराष्ट्र लॉ सीईटीमध्ये ₹1000 जनरल आणि ओबीसी कॅन्डिडेटसाठी आहे. एस-सी-एस-टीसाठी ₹800 फीज आहे. जर आपण या दोन्ही एक्झामच्या एक्झाम डेट जर पाहिल्या तर क्लॅटचं नोटिफिकेशन हे जनरली मेमध्ये येत असतं. महाराष्ट्र लॉ सीईटीचं नोटिफिकेशन हे डिसेंबरमध्ये येतं. क्लॅटचे जे ॲप्लिकेशन फॉर्म आहेत ते जुलै ते नोव्हेंबर असतात. महाराष्ट्र लॉ सीईटीचे ॲप्लिकेशन फॉर्म जानेवारीपासून असतात. क्लॅटची एक्झाम 7 डिसेंबरच्या आसपास होणार आहे. आणि महाराष्ट्र लॉ सीईटीची एक्झाम मार्च ते एप्रिल या 2 महिन्यांदरम्यान होते. तर हे सगळं शेड्यूल जे आहे हे टेंटेटिव्ह आहे. ऑफिशियल नोटिफिकेशन अजून क्लॅटचं आणि महाराष्ट्र लॉ सीईटीचं येणं बाकी आहे. पुढे मित्रांनो कॉम्पिटिशन लेव्हल जर आपण पाहिली तर क्लॅटमध्ये 60,000च्या आसपास विद्यार्थी अप्लाय करतात. महाराष्ट्र लॉ सीईटीमध्ये 50,000च्या आसपास विद्यार्थी अप्लाय करतात. क्लॅटमध्ये अवेलेबल सीट तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 3,000 आहेत आणि एनएलयूजमध्ये तुम्हाला इथून ॲडमिशन भेटतं. तेच आपण महाराष्ट्र लॉ सीईटीच्या बाबतीत जर पाहिलं तर 12,000च्या आसपास तुम्हाला सीट्स अवेलेबल असतात आणि ॲडमिशन तुम्हाला महाराष्ट्रातल्या कॉलेजेसमध्ये भेटतं. एक्झामची डिफिकल्टी क्लॅटची हाय असते. महाराष्ट्र लॉ सीईटीची एक्झामची डिफिकल्टी ही मॉडरेट स्वरूपाची आहे. आता विद्यार्थी मित्रांनो टॉप कॉलेजेस आपण जर पाहिले तर क्लॅटसाठी बँगलोर, हैदराबाद, कोलकाता, जोधपूर आणि भोपाळ ह्या टॉपच्या एनएलयूज आहेत. आणि तेच महाराष्ट्र स्टेटसाठी गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई, त्याला आपण जीएलसी म्हणतो. इंडियन लॉ सोसायटी पुणे, आयएलएस पुणे, प्रवीण गांधी लॉ कॉलेज मुंबई आणि डीईएस लॉ कॉलेज पुणे, तसेच सिद्धार्थ लॉ कॉलेज हे कॉलेजेस जे आहेत हे काही टॉपचे लॉ कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहेत. तर तुम्हाला या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन हे महाराष्ट्र लॉ सीईटी मधनं भेटतं. आता विद्यार्थी मित्रांनो फायनली आपण जर सगळं समराईज करायचं झालं तर क्लॅट एक्झाम ही नॅशनल लेवलची आहे. सीईटी ही स्टेट लेवलची आहे. क्लॅट ही थोडी टफ असते. सीईटी थोडी इझी आहे तुम्हाला क्रॅक करणं. प्लेसमेंटच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज मधनं तुम्हाला बेटर प्लेसमेंट भेटू शकतं. सीईटी मधून सुद्धा तुम्हाला रिजनल करिअर स्टॅबिलिटी भेटते. कारण सीईटी मधून सुद्धा जीएलसी आणि आयएलएस सारखे प्रेस्टिजियस कॉलेजेस तुम्हाला भेटू शकतात. सीईटीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर मोर अफोर्डेबल आहे. कॉलेजेसची फीज कमी आहे. क्लॅट मधून तुम्हाला जास्त एक्सपोजर मिळू शकतं. तर मग विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी 12वी पास आउट आहेत किंवा 12वी ॲपियर आहेत असे विद्यार्थी दोन्ही एक्झाम देऊ शकतात. दोन्ही एक्झामला तुम्ही एकाच सिलेबस मधून प्रिपेअर करू शकता आणि ज्या एक्झाम मधून तुम्हाला टॉपचं कॉलेज भेटेल तिथे तुम्ही नक्कीच ॲडमिशन घेऊ शकता. सर्वस्वी हे तुमच्यावरती डिपेंड राहील. तुमचा माइंडसेट काय आहे, तुमचं टार्गेट काय आहे, त्याच्यानुसार तुम्ही डिसिजन घ्या आणि येणाऱ्या एक्झाम्सला ॲप्लिकेशन करा. आणि विद्यार्थी मित्रांनो या एक्झामचं प्रिपरेशन सोपं होण्यासाठीच ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही ज्या बॅचेस सुरू केलेल्या आहेत बॅचेसला जॉईन करून सुद्धा तुम्ही या एक्झाममध्ये चांगलं स्कोरिंग करू शकता. तर बॅचेसला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हे कोर्सेस तुम्ही जॉईन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक यू.